मध्य रेल्वेवर एलटीटी आणि धनबाद विशेष रेल्वे गाडी धावणार आहे। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन एलटीटी धनबाद विशेष रेल्वे गाड्यांच्या 2 सेवांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पुणे बँकॉक इंडिगो सेवा बंद करण्यात आली आहे। पुणे विमानतळाच्या उन्हाळी वेळापत्रकात इंडिगोच्या पुणे बँकॉक सेवेला कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे ही सेवा बंद केलेली आहे। तर पुणे पाटणा उड्डाणाची वेळ बदलून रात्रीची करण्यात आली आहे। राज्यामधील 405 सरकारी शाळा या आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत। तसंच या शाळांमध्ये मुलींकरता पिंक रूम सुद्धा स्थापन केला जाणार आहे। या शाळांमध्ये समूह साधन केंद्र शाळा, पीएम श्री शाळा आणि विद्यानिकेतन शाळांचा समावेश आहे। मिठी नदीमधील गाळ आजपासून काढला जाणार आहे। मुदतीमध्ये काम पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले। पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून मुंबईतील मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामं आता वेगानं सुरू केली आहेत। रेल्वे प्रशासनाकडून ठिकठिकाणी भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे। रेल्वे रूळ ओलांडत असताना होणारे अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत असताना त्या ठिकाणचं सर्वेक्षण करून तिथे भुयारी मार्ग बांधले जाणार आहेत। नाशिकच्या चांदवडमधील खंडेराव महाराज यांच्या यात्रा उत्सवानिमित्तानं 12 गड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाला। या यात्रेनिमित्तानं 7 दिवस जागरण, गोंधळ, भजन, कीर्तन यासारख्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। शेवटच्या दिवशी 12 गाड्या ओढून भंडाऱ्याची उधळण करत 12 गाड्यांचा रथ ओढला गेला। बदलापुरातील नगरसेवक आणि आरोग्य सभापती किरण भोईर यांना महाराष्ट्र शासनानं चौथ्यांदा निक्षय मित्र पुरस्कार हा दिलेला आहे। 100% टीबी रुग्णांना दत्तक घेत त्यांची सेवा केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला। टीबी सारख्या घातक संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी किरण भोईर गेल्या 7 वर्षांपासून काम करतात। हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा सन्मान झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विवेक गायकवाड यांचा सन्मान केला गेलाय। 150 दिवस सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा हा गौरव केला गेलाय। परळ दादर रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलवर दगडफेक झाली होती आणि या दगडफेकीनंतर रेल्वे पोलिसांनी सुरक्षेमध्ये वाढ केली आहे। तर आरोपींचा शोध घेतला जातोय। सीसीटीव्ही सुद्धा तपासले जात आहेत। जालन्यामधील घाणेवाडी इथे शुद्धीकरण केंद्रामध्ये येणाऱ्या मुख्य जलवाहिनीला आधार देणारे लोखंडी गर्डर चोरी झालेली आहे। त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झालाय। या गंभीर प्रकरणाची दखल घेत चंदनझिरा पोलिसांनी केलेल्या सतर्क कारवाईमुळे चोरीला गेलेले 20 फुटी लोखंडी गर्डर हस्तगत केलेत। हिंगोलीच्या सेनगावातील कापडसिंगी गावामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत अनियमितता आढळून आली आहे। या प्रकरणामध्ये संगणक परिचालक यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। सेनगावचे गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिलेले आहेत। भंडारा जिल्ह्याच्या चिंचोली शेत शिवारामध्ये रानगव्यानं हैदोस घातला। अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे वळलेल्या या रानगव्यानं शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। त्यामुळे परिसरात सध्या भीती पसरली आहे। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते। नाशिकच्या येवल्यामध्ये बिबट्याची दहशत कायम आहे। बिबट्यानं तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र या तरुणानं आरडाओरड केल्यामुळे तो तरुण थोडक्यात बचावला। या घटनेमुळे परिसरात भीती पसरली आहे। बिबट्याला जेरबंद करा अशी मागणी केली जाते। नाशिकच्या चांदवडमध्ये शिवसेनेच्या वतीनं रस्त्यामध्ये बसून ठिय्या आंदोलन केलं गेलं। गेल्या 2 महिन्यांपासून या ठिकाणी नगर परिषदेनं रस्ता खोदून ठेवलाय। या ठिकाणी रस्त्याचं काम त्वरित करा या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले। अक्षरशः झापेवरती आलेले, दगडावरती आलेले। भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या दिलदार कृतीनं सारांचीच मनं जिंकलेली आहेत। मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील ग्राउंड स्टाफला त्यानं धनादेश देत स्पेशल गिफ्ट सुद्धा दिले। हार्दिकनं मैदानातील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10,000 रुपये दिलेले आहेत। T20 विश्वचषकाच्या तयारीसाठी वानखेडे स्टेडियमवर तो व्यग्र होता। यावेळी अनेकदा रात्री उशिरापर्यंत सराव तो करत होता, ज्यामुळे मैदानातील कर्मचाऱ्यांना जास्त वेळ थांबावं लागत होतं। पांड्यानं या कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्याचं वचन दिलं होतं, जे त्यानं पूर्ण केलंय।
भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंगनं बंगळुरूमध्ये बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये उदयोन्मुख ऑफ स्पिनर्स स्थानमंत्र दिलेला आहे. या शिबिरामध्ये हरभजननं तनुष कोटियन, हिमांशु सिंग आणि साराश जैन यासारख्या युवा खेळाडूंना धडे दिले.